श्रावण शुक्रवारच्या जीवतीची कथा. फार पूर्वीची काळची गोष्ट आहे. एक आटपट नगर होतं. तिथे एक राजा राहत होता. त्या राजाला मुलगा नव्हता. त्यामुळे राजा खूप दुःखी होता. तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलावून आणलं. राणी तिला म्हणाली, अगं सुईणी, मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ धनदौलत देईन. सुईणीने ही गोष्ट लगेच कबूल केली. तिला देखील धनदौलतीची आशा लागली. ती आता गावभर तपास करत फिरू लागली. बराच तपास केल्यानंतर तिला कळले की एका गरीब ब्राह्मणाची बायको गर्भवती राहिली आहे. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला म्हणू लागली, बाई, तू खूप गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागलं तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन. ब्राह्मणाच्या बायकोला हे ऐकून फार आनंद झाला. तिने तिला होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे गेली आणि राणीला म्हणाली, राणीसाहेब, आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बायको गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षण सर्व मुलाचीच दिसतायत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही. असे एक गुप्त भुयार तयार करावं लागेल. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईल. हे सर्व ऐकल्याबरोबर राणीला खूप आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे तिने डोहाळ्याचे डंब केले. राणीने पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 महिने भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं. सुईणीने तिने बोलावलं. त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते असं तिने सांगितलं. धावत धावत ती राणीकडे गेली. तिने राणीला पोट दुखायचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ती ब्राह्मणाच्या घरी आली. बाई, तुझे ही पहिली वेळ. डोळे बांधलेस तर तू भिणार नाहीस. नाही बांधलेस तर तुला भीती वाटेल असं सांगून तिने तिचे डोळे बांधले. ती ब्राह्मणबाई बाळंत झाली. तिला मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला. इकडे तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग ब्राह्मणबाईचे डोळे सोडले. तुला वरवंटा झाला असं तिला सांगू लागली. ती ब्राह्मणबाई मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कौड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नियम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जीवती आई माते. जिथं बाळ माझं असेल तिथे खुशाल असो असं म्हणून ती तांदूळ उडवायची आणि ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडायचे. हिरवे लुगडे नेसणे, हिरवा बांगड्या नेसणे तिने वर्ज्य केलं. आरलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदूळाचं धुवून ओलांडण बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एक दिवस बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती नहाणून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा राजपुत्राची नजर तिच्यावर गेली. राजपुत्र मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. तिच्या दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. त्यामुळे वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाले, कोण या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला? तेव्हा ती आई म्हणाली, जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भर आहे. हे ऐकून राजपुत्र मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईकडून काशीला जाण्याची परवानगी घेतली. तो काशीला जाऊ लागला. जाता जाता थकल्यामुळे एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. तो ब्राह्मण खूप दुःखी होता. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी मरण पावत असत. त्या दिवशी मात्र चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजपुत्र दारात निजला होता. सटवाई रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरला आहे? तेव्हा जीवती उत्तर देते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला तुला ओलांडू देणार नाही. मुलगा जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजपुत्राचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आमच्या आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजपुत्रानेही ती मान्य केली. त्या रात्री ज्याप्रमाणे प्रकार झाला तसाच दुसऱ्या रात्री देखील झाला. आता ब्राह्मणाचा मुलगा वाचला होता. 3ऱ्या दिवशी राजपुत्र चालता झाला. इकडे याचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीला त्याने गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचे कारण त्याने ब्राह्मणाला विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल.
त्याच्या मनाला थोडी चुटपुट लागली. तो घरी आला, मोठ्या थाटाने मावंत केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. त्याने गावात ताकीद दिली, घरी कोणीही चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. आता त्या ब्राह्मणीला मोठा संकट पडलं. तिने राजाला निरोप धाडला, माझं जीवतीचं व्रत आहे. राजा, माझे नियम पुष्कळ आहेत, ते पाळले तर जेवायला येईल. तेव्हा त्याने कबूल केलं. जिथे तांदूळाचे धुणं होतं ते काढून तिथं सारवून दिलं. त्यावर ती आली. तिने हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस ते जिथे बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणायची आणि पुढे चालायची. पंक्तीत पान वाढले गेले. मोठा थाट जमला. राजपुत्राने तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ज्या पंक्तीत ती ब्राह्मण स्त्री बसली होती तो तिथे आला. तूप वाढू लागला. त्याच वेळी ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून जाऊन झोपला. खूप प्रयत्न करून झाले, पण काही केल्या तो उठेना. तेव्हा आई तिथे गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचे कारण काय? तेव्हा तिने सांगितले, ती तुझी खरी आई आहे, मी तुझी मानलेली आई आहे. असं सांगून सर्व हकीकत तिने त्याला सांगितली. आता त्याला सत्य कळल्यावरती त्याचा राग गेला. तो तिथे कार्यक्रमाला आला. नंतर भोजनाचा समारंभ झाला. नंतर त्याने आपल्या आई बापाला आपल्या राजवाडा शेजारीच राजवाडा बांधून दिला. त्यानंतर तो आनंदाने राज्य करू लागला. तर अशी जीवती माता तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण शुक्रवारची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दरिद्राने फार पिडला होता. त्याची बायको शेजारण्याच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं तिला सांगू लागली. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं. ती म्हणाली, बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास कर. संध्याकाळी सुवासिनीला बोलव. तिचे पाय धु. तिला हळद कुंकू दे. तिची ओटी भर. साखर घालून दूध प्यायला दे. भाजलेल्या हरभऱ्याची खिराफत दे. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन कर, असं तिला सांगितलं. ती घरी आली, देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत होता. तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला. त्याने साऱ्या गावाला आमंत्रण केलं. आपल्या बहिणीला काही बोलवलं नाही. ती गरीब आहे, तिला बोलवलं तर लोक हसतील असं त्याला वाटत होतं. पुढं दुसऱ्या दिवशी भावाकडे ब्राह्मणाच्या थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवीत आहेत. हे सारे बहिणीने पाहिलं. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे, बोलवणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही, असं तिने मनात विचार केला. सोळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. तिथे पुष्कळ पानं मांडली. एका पानावर ती जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तो तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. त्याने तिला पाहिलं. तिला हाक मारली, ताई, तुला वस्त्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात. ह्यामुळे मी तुला काही बोलवलं नाही. आज तो जेवायला आलीस ती आलीस, आता उद्या येऊ नको, असं सांगून तो पुढे गेला. ही मात्र आपली तशीच जेवली. हिरमुसलेलं तोंड केलं. मुलांना घेऊन घरी आली. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलं म्हणू लागली, आई, आई, मामाकडे जेवायला चल. बहिणीनं पुन्हा विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस जर मुलांना खायला मिळाले तर बरेच होईल. निदान पोरं काही गोडाचं खातील, आनंदी होतील, असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता परत तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई, भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं. आज परत आपल्या पोरांना घेऊन आलीस. आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालून देईन. तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून घालून दिलं. तेव्हा ती फार दुःखी झाली. तिने देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास केला. देवीला तिची दया आली. आता हळूहळू दिवस चांगले येऊ लागले. दिवसांदिवस सुखाचे दिवस देवी दाखवू लागली. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दरिद्र गेलं. पुढे एक दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलवलं. भाऊ मात्र मनात ओशाळला. बहिणीला म्हणू लागला, ताई, तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं.
भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली, वेणी फणी केली, दागदागिने लायली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडं जेवायला गेली. तो भाऊ वाट पाहत होता. ताई आली तशी तिचा हात धरला, पाठावर बसवलं, पाय धुवून ऊन पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं. इतक्यात जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शाल जोडी काढून बसल्या पाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शाल जोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली, बसल्या पाठी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले असेल म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास घेतला व तो उचलून सरीवर ठेवला. जिलेबी उचलून मोत्याच्या पेढ्यांवर ठेवलं. भावानं विचारलं, ताई ताई हे काय करतेस? ती म्हणाली, दादा मी करते हेच बरोबर आहे. जिला तो जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे. भावाला काही हे समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई तू आता जेव तरी. तिनं सांगितलं, बाबा हे माझं जेवण नाही, हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशीच जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केली. नंतर दोघंजण जेवली. मनातली आडी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करो. ही 60 उत्तराची कहाणी.